पंचीकरण. पंचीकरण ग्रंथामध्ये आज पान नंबर 69 बरोबर. दोहा नंबर 6. तर दोह्याचं उच्चारण करूया. मन निश्चल करी धारणा धरे, मन निश्चल करी धारणा धरे, श्रवण मनन निधिध्यासन करे, श्रवण मनन निधिध्यासन करे, तो साक्षात्कार तू पोते भाई, तो साक्षात्कार तू होते भाई, हेमा संदेह रहे न काही, हेमा संदेह रहे न काही. मन निश्चल करी धारणा धरे, श्रवण मनन निधिध्यासन करे, तो साक्षात्कार तू होते भाई, हेमा संदेह रहे न काही. मन निश्चल करे धारणा धरे. ठीक आहे, तर अन्वय करूया. मन निश्चल करी धारणा धरे. पहिली पंक्ती दुसरी पंक्ती सरळ आहे. श्रवण मनन निधिध्यासन करे. तिसऱ्या ओळीत भाई तो तू पोते साक्षात्कार, तू पोते साक्षात्कार. खालच्या ओळीत एमा काही संदेह न रहे, एमा काही संदेह न रहे. झालं. तर विषय चालू होता की शिष्याने विचारलं होतं की मला ज्ञान कसं होईल. तेव्हा श्रीगुरूने सांगितलं की हा जो पंचीकरण नावाचा ग्रंथ आहे याचा तू अभ्यास कर, श्रीगुरूला शरण जाऊन त्यांच्याकडून श्रवण कर, म्हणजे तुला ज्ञान होईल. त्यावर शिष्य म्हणाला की ग्रंथ तर प्राकृत आहे, बोली भाषेत आहे, माझ्या भाषेतला आहे, मी असाही वाचून समजून घेईल. त्याकरिता गुरुकडे जाऊनच मी हा ग्रंथ ऐकला पाहिजे, श्रवण केला पाहिजे, याची काय जरूरत, असा शिष्य म्हणाला. श्रीगुरूने सांगितलं की नाही, ग्रंथ जरी प्राकृत असला तरी तो वेदांताचा ग्रंथ आहे आणि त्या वेदांताच्या ग्रंथाच्या द्वारे, वेदांताचा ग्रंथ जो पंचीकरण, त्याच्याद्वारे ज्या विषयाचं प्रतिपादन केलेलं आहे तो विषय म्हणजे ब्रह्मात्मा आणि त्याची एकता, ब्रह्म आणि आत्म्याची एकता. आणि तो आत्मा अर्थात ब्रह्म चक्षुरादी इंद्रियांना प्रत्यक्ष होणारा नाही आहे, अदृश्य आहे आणि त्याचं ज्ञान आपल्याला करून घ्यायचं आहे. त्याकरिता श्री गुरूंना शरण जाऊनच हा ग्रंथ ऐकला पाहिजे. कदाचित गुरुकडे न जाता ग्रंथ वाचणाऱ्याला शब्दाचे अर्थ कळतीलही, पाठ झाल्यावर शब्दाचे अर्थ कळतीलही, परंतु त्या शब्दांचं तात्पर्य, रहस्य कळेलच म्हणून सांगता येणार नाही. याकरिता श्री गुरूंनी दृष्टांत देऊन सांगितलं की बाबा रे, गुरुकडे जाऊनच या ग्रंथाचं अध्ययन केलं पाहिजे. कळलं. मग तर श्री गुरुकडे शरण जाऊन अध्ययन केलं पाहिजे, तर ठीक आहे म्हणे. मग सद्गुरूला शरण गेल्यानंतर ब्रह्मज्ञानाचा उपदेश मुमुक्षुने श्री गुरुकडून ऐकायचा. तो कशा पद्धतीने ऐकायचा याचा विचार या दोह्यामध्ये श्री गुरु सांगतायत. ठीक आहे, तर अर्थ पहा. मन निश्चल करी धारणा धरे. श्री गुरु सांगतायत की मनाला निश्चल करून म्हणजे स्थिर करून, करून धारणा धरे. धारणा धरे म्हणजे ध्यानात घ्यावा, धरावा, धरे असा अर्थ आहे. श्रवण मनन निधिध्यासन करे. मग श्री गुरु जो उपदेश करतील तो उपदेश शिष्याने ऐकायचा. पण कसा?
मन निश्चल करी, मनाला निश्चल करून स्थिर करून ऐकायचं आहे, ध्यानात घ्यायचं आहे. ठीक आहे ना. तर धारणा धरे, धारणा म्हणजे तर ध्यानात धरे अर्थात घ्यावा, तो उपदेश श्री गुरूंचा उपदेश. आणि श्री गुरूंनी जो उपदेश केला आहे त्या उपदेशाचं श्रवण करावं, मनन आणि निधिध्यासन करे. श्रवण मनन निधिध्यासन करे, श्रवण मनन निधिध्यासन करावं. ठीक. मग होईल काय तर पुढे भाई हे बंधो, तर तो म्हणजे तर तू साक्षात्कार, तू पोते साक्षात्कार. तर तो म्हणजे तर तू पोते, पोते शब्दाचा अर्थ आहे स्वतः साक्षात्कार. तर तू स्वतःच साक्षात्कार आहे, अर्थात स्वतःच तू ब्रह्म आहे, स्वतः तू अनुभव स्वरूप आहे, हे तुझ्या लक्षात येईल. आणि हे जे श्री गुरु सांगतात यामध्ये बिलकुल संशय नाही आहे. चौथ्या ओळीत दिलाय की एमा, एमा म्हणजे यामध्ये, इसमे यामध्ये काही संदेह न रहे. काही म्हणजे बिलकुल काहीच, संदेह संशय न रहे राहत नाही. लागला अर्थ. तात्पर्य कळालं की गुरु जे उपदेश करतात मन निश्चल करून ध्यानात घ्यायचं आहे, गुरुने जो उपदेश केला आहे त्याचं श्रवण मनन निधिध्यासन करायचं आहे. आणि असं केलं असता लक्षात येईल की तो साक्षात्कार अर्थात ते तत्व तूच आहे म्हणून, याच्यात काहीही संशय नाही. ठीक. चला, तर हा जो दोहा झाला आहे या अर्थाचा एक दोहा तुम्ही लिहून घ्या मराठीतून. मन निश्चल करून ध्यानात धरा, मन निश्चल करून ध्यानात धरा. पहिली ओळ झाली. श्रवण मनन निधिध्यासन करा. दुसरी ओळ. श्रवण मनन निधिध्यासन करा. तिसरी ओळ. तर साक्षात्कार तू स्वतः भाई, तर साक्षात्कार तू स्वतः भाई, तर साक्षात्कार तू स्वतः भाई. चौथी ओळ. यात संदेह राहत न काही, यात संदेह राहत न काही. यात संदेह राहत न काही. झालं. चला, तर खाली वाचूया आपण आता टीका. मुमुक्षु पुरुषाने सदुपदेश करील तोच आपला सद्गुरु असे समजून. ठीक आहे जी. मुमुक्षु पुरुष, मुमुक्षु म्हणजे ज्याला मोक्षाची इच्छा आहे असा जो पुरुष, त्या मुमुक्षु पुरुषाने काय की सदुपदेश करील तोच आपला सद्गुरु असे समजून. जो कोणी सदुपदेश करील, सदुपदेश म्हणजे सत्तत्वाचा उपदेश, अर्थात ब्रह्मतत्वाचा उपदेश, अर्थात मोक्षाला कारणीभूत उपदेश जो करील तोच काय आहे आपला सद्गुरु आहे असे समजावं. बरोबर. त्याचा उपदेश आपले मन निश्चल करून, निश्चल शब्दाचा अर्थ आहे स्थिर करून, ध्यानात वागवावा म्हणजे ध्यानात धरावा. काय उपदेश? गुरुनी केलेला उपदेश सत्स्वरूप परमात्म्याचा, परमात्म्यासंबंधी, मोक्षासंबंधी, आपल्या उद्धारासंबंधी श्री गुरुनी जो उपदेश आपल्याला दिलेला आहे तो अगदी मन स्थिर करून ध्यानात धरावा, वागवावा. आता मन स्थिर करण्यासंबंधाने तुला एक दृष्टांत सांगतो, तो आहे. तर श्री गुरुचा उपदेश श्रवण करत असताना मन किती स्थिर झालं पाहिजे याकरिता दृष्टांत देऊन सांगतायत ग्रंथकार. ठीक आहे जी. तर तुला एक दृष्टांत सांगतो, तो ऐक. बघा पुढे. गुरुचा उपदेश एकाग्र चित्ताने ध्यानात धरण्यासंबंधाने 4 दृष्टांत. एक नाही, किती दृष्टांत देत आहेत? 4 दृष्टांत देत आहेत. कशाकरिता? गुरुचा उपदेश अगदी एकाग्र चित्ताने ध्यानात धरण्या संबंधाने. कळलं? चला. गुरु उपदेश करत असताना काय जळत जळत नगरी आली, सारं नगर जळायला लागलं.
स्वतःचा पाय सुद्धा जळायला लागलाय, तरी सुद्धा विचलित नाही झाले. कोण आठवतं? जनक राजा. इतिहास आहे की नाही? ज्यावेळेस त्यांचे गुरु उपदेश करत होते तर अनेक शिष्य बसलेले होते. राजा जनकही होते आहे की नाही? अनेक संन्यासी शिष्यही पण होते. आणि त्या साऱ्या संन्यासी शिष्यांना त्यांचे सहभागी एक मित्र राजा जनक यांनी, सहपाठी राजा होते ते, मग त्यांनी त्या साऱ्या संन्याशांना झोपड्या बांधून दिल्या होत्या, कुटिया एक एक. त्या कुटियामध्ये त्यांना काय खाद्य वस्तू वगैरे काय लागतील, भांडे, थोडंफार कमंडलू हेही दिलं होतं. परंतु जेव्हा पाठ चालू होत असं व्हायचा, त्यावेळेस जनक राजाला येण्याकरिता थोडासा उशीर व्हायचा. ठीक आहे, बाकीचे सारे शिष्य संन्यासी, दुसरे आणखी गृहस्थी वेळेवर यायचे. परंतु ते गुरु राजा जनक येईपर्यंत पाठ चालू करत नसे, थोडा वेळ थांबायचे. असे बरेच दिवस झाले. त्या बाकीच्या लोकांनी आक्षेप घेतला, म्हणजे आम्ही घरदार सोडून आलेलो आहे, त्यागी संन्यासी आहोत, आणि तुम्ही त्या राजासाठी पाठ थांबवता. त्यांनी तुमची व्यवस्था केली आहे, साऱ्यांची व्यवस्था केली, म्हणून काय त्याला वेळेवर येता येत नाही का? पाठ तुम्ही वेळेवर चालू करायला पाहिजे, असं साऱ्यांनी आक्षेप घेतला गुरुवर. गुरु म्हणाले ठीक आहे, याचं उत्तर तुम्हाला योग्य वेळेला दिल्या जाईल. ठीक आहे. काही दिवस जाऊ दिले, 2-3 महिने, आणि एक दिवस त्या गुरूंनी पाठ चालू झाल्यानंतर आपल्या मायाबलाने आग लावली तिकडे नगरीला. आणि आग लावली, त्या झोपड्या होत्या ना त्याही जळायला लागल्या. तेवढ्यात एका जणांनी येऊन सांगितलं की झोपड्या जळतायत महाराजी, झोपड्या जळतायत साधूंच्या. हे ऐकल्याबरोबर पाठातून सारे साधू एक 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 उठून पळाले की आपल्या झोपड्या जळू राहिले, त्यांना विजवलं पाहिजे म्हणून, आहे की नाही? दुसऱ्या एकाने येऊन सांगितलं, महाराज राजे तुमची नगरी जळायला लागली आहे, लवकर उठा, बघा काहीतरी. तेव्हा राजांचं उत्तर दिलं आहे. तो श्लोक आता मला इथं आठवत नाही, सुंदर श्लोक आहे. राजा म्हणतो, त्याचा अर्थ सांगतो की ती नगरी आणि माझा काहीही संबंध नाही आहे, जळाली जळू द्या. होता होता जळता 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 पार जिथं पाठ चालू तिथपर्यंत आग आली. त्या राजाचा पायही जळायला लागला, तरी तो राजा विचलित झाला नाही. जनक राजा, याला म्हणतात स्थिर मन करून ऐकले. कळलं की नाही? मग दुसऱ्या दिवशी नंतर ती आग विझली. आता मायावीच आग होती, ती कोणाचं काही नुकसान झालंच नाही. दुसऱ्या दिवशी जेव्हा सारे पाठाला आले, त्यावेळेस श्रीगुरूंनी सांगितलं त्या बाकीच्या साऱ्यांना, म्हणे मी जनक येईपर्यंत का पाठ थांबतो, का चालू करत नाही, 2-4 मिनिटं वाट पाहतो, त्याचं कारण कळलं तुम्हाला? साऱ्यांनी मानाखाली घातल्या. कळलं की नाही? की आपल्या साऱ्या झोपड्या होत्या, जळायला लागल्या, आपण ते विझवण्याकरता पळत गेलो. राजाची नगरी जळाली, पाय जळायची वेळ आली, तरी सुद्धा तो विचलित झाला नाही. बरं झाला, त्या झोपड्या तरी कोणी दिल्या होत्या? राजानेच दिल्या होत्या ना करून, पुन्हाही देऊ शकला असता, पण ते साधू पळाले. सांगायचं तात्पर्य, उपदेश श्रवण करत असताना किती एकाग्र होऊन ऐकलं पाहिजे. हा एक दृष्टांत सांगितला, तो इथं दिला नाहीये, इथे दुसरे 4 दृष्टांत आहे, ते आपण बघूया आता. तर बघा खाली समज सापडलं का? तिथे 1 नंबरचा आकडा द्या. 4 दृष्टांत वेगवेगळे कळले पाहिजे ना. समज म्हणजे समजा की अ आणि क हे दोघे शेजारी गृहस्थ आहे की नाही? हे नाव आहे, समजा एकाचं नाव आहे अ आणि एकाचं नाव आहे क. दोघंही गृहस्थ, दोघंही शेजारी शेजारी राहणारे, बरोबर आहे की नाही? अ आणि क दोघे शेजारी गृहस्थ परस्परांची पटत नसल्यामुळे, परंतु दोघांचं काय होतं? पटत नव्हतं, वैर होतं, भांडणं होते. पटत नसल्यामुळे परस्परांचा द्वेष करीत आहे, द्वेष करीत असतात ते, अ कचा आणि क अचा. त्यापैकी अ एक दिवस ब नावाच्या तिसऱ्या एका मनुष्याजवळ क शेजाऱ्या विरुद्ध आपल्या घरी काही बोलत बसला आहे. बरोबर? कोण? अ बोलत बसलाय कुणाबरोबर? ब बरोबर. ब म्हणजे कोण? दुसराच कुठला तरी पाहुणा आलेला आहे की नाही, तिसराच आहे की नाही. भांडण कुणाचं होतं? अ आणि कच. आणि कोणाच्या घरी आलाय? अच्या घरी. कोण आलाय? ब आलाय, तिसराच. आणि अ त्या ब जवळ काहीतरी सांगतोय, आणि हे क च्या लक्षात आलं काय, ही जी चर्चा चालू ती आपल्याबद्दलच चालू आहे. कळलं की नाही? हा, काय म्हणतो बघा. त्यापैकी अ एक दिवस ब नावाच्या तिसऱ्या एका मनुष्याजवळ क शेजाऱ्या विरुद्ध, म्हणजे आपल्या शेजाऱ्या विरुद्ध आपल्या घरी काही बोलत बसला आहे. ते पाहून, म्हणजे ते लक्षात घेऊन, आपण आपला शेजारी आपल्याच विरुद्ध काहीतरी बला सांगतो आहे असे समजून, कोण समजला असं?
क आहे की नाही, कच्या लक्षात आलं अरे आपला शत्रू शेजारी राहतोय पण तो काहीतरी बरं सांगतोय, तो नक्कीच सांगतोय कोणाविषयी, आपल्याविषयी, म्हणजेच क विषयी. कळलं की नाही. हा संशय फार वाईट आहे बरं का, बऱ्याच लोकांना असतो. हा दोघं मित्र जर काही बोलत असते ना आणि त्याच्यातलं जर याच्यात जमत नसलं एखाद्याचं तर हा लांब असतो, पण हा दूरच कल्पना करतो नक्कीच हे काय माझ्याविषयी काहीतरी बोलत असले पाहिजे. ते बिचारे त्यांच्या मस्तीत काहीतरी त्यांचं तर चालू असतं, पण हाच कल्पना करतो आणि दुःखी कोण होतो मग, हाच होतो. अशी कल्पना कधी करायची नाही. तर विरुद्ध काहीतरी बला सांगतो आहे असे समजून क आपल्या स्वतःच्या घरातल्या समोरासमोरील दारात आहे की नाही, म्हणजे अच्या समोरच्याचं दार होतं की नाही, आपल्याचं दार थोडंसं पुढं करून लपून बसला. कोण? क स्वतःच्या घरातच, आणि ऐकतोय त्या दोघांची चर्चा, आणि अत्यंत कान देऊन, साऱ्या अंगाचे कान करून. ठीक आहे बघा, स्वतःच्या घरातल्या समोरासमोरील दारात किंवा खिडकीत अला न समजेल किंवा न दिसेल अशा रीतीने अगदी गुपचूप बसून एकाग्र चित्ताने तो काय बोलतो ते ऐकत आहे. कोण? क ऐकतो आहे. कळलं की नाही. काय ऐकतोय? अ आणि ब ची चर्चा, आणि अशा रीतीने बसून ऐकतोय लपून की जेणेकरून त्या दोघांच्या लक्षात येणार नाही हा आपली चर्चा ऐकतोय म्हणून. बिलकुल चुपचाप गुपचूप बसून एकाग्र चित्ताने तो काय बोलतो ते ऐकत आहे. मग ह्यावेळी मग काय झालं, थंडीचे दिवस होते आणि त्याला काही तिथं अंगावर काही कंबल घेता आली नाही, काही स्वेटर घालता आलं नाही. कुणाला? कला. थरथर 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 वाजू, थंडी वाजू राहील त्याला, आहे की नाही. पण त्या थंडीचा सुद्धा तो विचार करत नाही, एक शब्द सुद्धा खाली पडू देत नाही. काय चालू मग ह्या वेळी थंडी किंवा ऊन धरा, समजा उन्हाळ्यात दिवस चालू आहे तर ऊन लागतंय तिकडून, तर त्याचाही विचार करत नाही. यावेळी थंडी, ऊन इत्यादिकापासून कितीही असह्य त्रास झाला, म्हणजे सहन करण्यायोग्य त्रास नाही, भयंकर त्रास आहे, पण त्याचा तो विचार करत नाही. कोण? आहे की नाही. थंडी लागो, वारा लागो, आणखी मुंग्या निघाले तिथून. कोणत्या मुंग्या? तेल मुंग्या. जिथं बसलो होता कडकड कडकड त्याला चावू लागल्या. कुणाला? कला. पण तरी सुद्धा तो काही त्याला जुमानायला तयार नाही, कारण त्याला ते ऐकायचं होतं, दोघांचं बोलणं काय चालू आहे म्हणून. कळलं की नाही. नसता उठ ठेव आहे की नाही, सांग बरं. चला, ऊन इत्यादिकापासून किती असह्य त्रास झाला तरी तो निमूटपणे सोसतो म्हणजे सहन करतो. निमूटपणे म्हणजे काही आवाज न करता, काही मनात खेद न करता सहन करतो आहे. निमूटपणे सोसतो व त्यास तहान भुकीची त्यात विस्मरण होते. 3 तास झाले ती बिचारी गप्पा मारून राहिली. त्याला भूक लागलेली, अगोदरच 5-6 तास काम करून आला होता, आणि जेवायला बसायचं तेवढं हे कळलं त्याला. जेवायचं त्याने बाजूला ठेवलं आणि ऐकतो आहे. तहान लागली आहे, भूक लागली आहे, पण त्याचाही तो विचार करत नाही. कळलं. व त्यास तहान भुकीची त्यात विस्मरण होते, म्हणजे स्मरण राहत नाही, विसरून जातो. तहान भूक सुद्धा आता कुणीकडे पळून गेली त्याच्या लक्षात आली नाही. कुणाच्या? कच्या. अशा रीतीने सर्व गोष्टी एकाग्र मनाने ऐकून, बरं का, त्यातला बरूच ऐकलं नाही त्याने, मग त्यातला शब्द ध्यानात ठेवलाय, जसं काही पाठच केलं त्याने. कळलं. हा, शब्द ध्यानात धरून प्रसंग पडेल त्यावेळी ते शब्द तो बोलूनही दाखवतो. नंतर कधी जेव्हा प्रसंग पडला तर तो काय करतो, ते शब्द बोलूनही दाखवतो, समोर आणतो. म्हणजे इतकं ध्यानात धरलंय पक्क. म्हणजे त्याचे जसे त्या गोष्टीत मन एकाग्र होते. कुणाचे? कचे. अत्यंत एकाग्र होतं मन, गोष्टीत मन एकाग्र होते. त्याचप्रमाणे सद्गुरूच्या सदुपदेशाच्या ठिकाणी मुमुक्षुने आपले मन एकाग्र केले पाहिजे. दृष्टांत झाला, जसं त्या कने त्या गोष्टी ऐकण्याकरिता अत्यंत आपलं मन काय केलं, एकाग्र. त्याच्याकरिता त्यांनी बाकीचा त्रासाचा सुद्धा विचार केला नाही. त्याप्रमाणे मुमुक्षुने श्री गुरुकडून उपदेश ऐकत असताना तेवढ्याच एकाग्रतेने आपला कान देऊन, लक्ष देऊन ऐकलं पाहिजे. कळलं की नाही. इकडे तोंड करून दिसणार असं जरा बरं राहतं. त्याचप्रमाणे सद्गुरूच्या सदुपदेशाच्या ठिकाणी मुमुक्षुने आपले मन एकाग्र केले पाहिजे. आणि शीत म्हणजे थंडी, उष्ण गरम, क्षुधा म्हणजे भूक, तृषा म्हणजे तहान, मान अपमान इत्यादी सहन करून त्या उपदेशापासून आपले मन कदापि ढळू देता कामा नाही. काहीही आपत्ती आली, काहीही संकट आलं तरी सुद्धा आपलं मन विचलित होऊ द्यायचं नाही. कार्यम वा साधयामी, ध्येयम वा साधयामी.
असा जिद्दी असलं पाहिजे माणसाने चांगल्या कामाकरिता. कळलं की नाही? माझं ठरवलंय ना मी, मला अध्ययन करायचं, मग काही आपत्ती येऊ द्या, काही संकट येऊ द्या, बस ऐकायचं म्हणजे मला ऐकायचं. मला पाऊस प्रतिबंध करू शकत नाही, थंडी प्रतिबंध करू शकत नाही, भूक ताण नाही, मान अपमान नाही, काहीच घेणं देणं नाही आहे, तरच काहीतरी होतं बरं का. हा झाला एक दृष्टांत. कळलं? चला भाई, आता दुसरा दृष्टांत. आपणास सापडलं? याचा टाका नंबर 2. आपणास पुष्कळ धन मिळावे या हेतूने नाना प्रकारच्या उलाढाली करण्यात गुंग असलेल्या एखाद्या धनेच्छूला कोणी म्हणावे की. सापडलं? बघा काय काय की समजा आपणाला पुष्कळ भरपूर धन मिळावं या हेतूने म्हणजे या दृष्टीने, या कारणाने नाना प्रकारच्या उलाढाली करण्यात, उलाढाली म्हणजे उपाय प्रयत्न करण्यामध्ये कोणी गुंग आहे, म्हणजे तिकडंच ध्यान देतो आहे, येणं केनं प्रकारे मला काय भेटलं पाहिजे, धन भेटलं पाहिजे, भरपूर धन. गुंग असलेल्या एखाद्या धनेच्छूला कोणी म्हणावे की. असा धनाची इच्छा करणारा एखादा कोणी मनुष्य असावा आणि तेवढ्यात योगायोग त्याला कोणी चांगला एखादा मनुष्य भेटावा आणि त्याने म्हणावं, अरे काय करतो रे तू, काय चाललंय तुझं? काय नाही, हे जरा टाकलं इकडं, एक फॅक्टरी टाकली आहे, तिकडं हळद बनवतो, इकडं डाळ बनवतो, इकडं अमुक करतो तमुक करतो. कशासाठी? पैशासाठी. अरे म्हणून इतकं प्रयत्न करू, तुला किती पैसे भेटतात? म्हणजे काय नाही, महिन्यातून भेटतात म्हणे 50,000 रुपये नफा भेटतो म्हणे मला. मग तुझं वागतं त्याच्यावर समाधान आहे का? नाही हो, काय होतं 50,000ने, ते चुटकीला पुरत नाही. मग किती तुला मिळालं पाहिजे? कमीत कमी 10-12 लाख रुपये महिना भेटायला पाहिजे. म्हणजे मग मी जर तुला एखादा उपाय सांगितला आणि त्यातून तुला जर 20-25 लाख रुपये जर भेटत असले महिन्याला, तर तू करशील का? हा, इतके पैसे आणि तुम्ही मला सांगणार उपाय? हो सांगा की म्हणे. मग नाही की नाही, खुश झाला तो. कोणता? कोण? धनाची इच्छा करणारा मनुष्य. मग बघा, बघ रे बुवा, कोण म्हणतोय उपाय सांगणारा, बघ रे बुवा, ऐक म्हणे बाबा, तुला खात्रीने धन मिळविण्याचा मी एक उपाय सांगतो. खात्री म्हणजे निश्चयाने, की मी जो उपाय सांगितलाय तो तू जर केला तर निश्चित रूपाने तुला काय मिळेल? धन मिळेल. तुला खात्रीने धन मिळविण्याचा मी एक उपाय सांगतो. तो सर्व एकाग्र मनाने ऐकून ध्यानात धरून त्याप्रमाणे केलेस तर तुला पुष्कळ धन मिळेल. पण मी जो उपाय सांगतो माझी एक अट आहे म्हणे. काय? मी एकदा सांगणार, पुन्हा म्हणायचं नाही काय काय, डबल असं म्हणायचं नाही. तुम्ही सरलो मग या शब्दाचं काय असं काही बोलायचं नाही, एकदा सांगा. पण नाही, मी काय सांगणार म्हणजे माहितीये? काहीच नाही. बटाटे आहे की नाही तुझ्या शेतामध्ये, आणि खूप बटाटे पिकवतो म्हणे मी, त्याचं सोनं कसं बनवायचं? आम्ही तुला काय सांगतो? उपाय सांगतो, पण उपाय एकदा सांगाल, डबल विचारायचं नाही. आता सांगा, तो मनुष्य किती एकाग्र मन लक्ष देऊन ऐकल बरं? भयंकर एकाग्र आहे ना. तर तुला पुष्कळ धन मिळेल. ते ऐकल्याबरोबर आपल्या सर्व खटपटी बाजूला ठेवून, आहे की नाही, सारे बाकीचे व्यापार धंदे बाजूला ठेवून तो धनेच्छू ते धन प्राप्त करून घेण्याची गोष्ट जशी एकाग्र मनाने ध्यानात धरून सांगितल्यावर हुकूम करतो. म्हणजे जसं त्याने सांगितलं तसं ऐकतो आणि जसं सांगितलं आहे तसाच तो त्याचा काय करतो? प्रक्रिया करतो. बघा, सांगितल्यावर हुकूम करतो म्हणजे तसंच त्याचं आचरण करतो. हा एक दृष्टांत झाला. सांगायचा तात्पर्य काय? की तो धनेच्छुक मनुष्य ज्याप्रमाणे अत्यंत एकाग्र होऊन ऐकतो की नाही, हा एक दृष्टांत. आता पुढे किंवा याच्यावर टाका पुढे 3रा नंबर. आपल्या स्वर्ग मिळावा अशी इच्छा करणारा पुरुष. स्वर्ग प्राप्तीचा उपाय कोणी सांगितल्यास तो जसा एकाग्र मनाने हृदयात धरून करतो. एखादा मनुष्य आहे आणि त्याला असं वाटतं की आपलं स्वर्ग प्राप्त व्हावा आणि स्वर्ग प्राप्त होण्यासाठी तो भरपूर प्रयत्न करतो आहे, परंतु त्याला जसा कोणी एखादा मनुष्य भेटावा आणि त्याने त्याला स्वर्गप्राप्तीचा सोपा उपाय सांगावा, तर तो उपाय जसा तो मनुष्य अत्यंत एकाग्र चित्ताने ऐकतो. किंवा आपल्या स्वर्ग मिळावा अशी इच्छा करणारा पुरुष स्वर्गप्राप्तीचा उपाय कोणी सांगितल्यास तो जसा एकाग्र मनाने हृदयात धरून करतो की नाही, त्याप्रमाणे. किंवा त्याच्यातच समजा की आपला जय व्हावा असे इच्छिणारा मनुष्य, आहे की नाही, आपला काय जय व्हावा म्हणजे स्वर्ग मिळावा किंवा युद्धामध्ये जय प्राप्त व्हावा, जय व्हावा असे इच्छिणारा मनुष्य जय मिळविण्याविषयीचा उपाय कोणी सांगितल्यास तो उपाय जसा एकाग्र अंतःकरणाने ध्यानात धरतो, बरोबर, त्याचप्रमाणे मुक्षू पुरुषाने
सच्चिदानंद आत्म्याचा बोध करून घेण्यासाठी, बरोबर, मुमुक्षुने, ही दृष्टांत झाली. अजून दृष्टांत सांगता येत आहे पुढे, की त्याचप्रमाणे मुमुक्षु पुरुषाने सच्चिदानंद ब्रह्मस्वरूप जो आत्मा त्याचा बोध करून घेण्याकरिता एवढ्याच एकाग्रतेने श्री गुरुचा उपदेश ऐकला पाहिजे. बघा, मुमुक्षु पुरुषाने सच्चिदानंद आत्म्याचा बोध करून घेण्यासाठी ब्रह्मनिष्ठ सद्गुरूच्या उपदेशरूप वचनांचे धारण एकाग्र मनाने करावे. झालं. ब्रह्मनिष्ठ सद्गुरूच्या उपदेशरूप वचनाचे धारण शब्दाचा अर्थ आहे श्रवण. श्रवण एकाग्र मनाने करावे. ठीक आहे. आणि त्याचे व वेदांत शास्त्राचे त्याच्याचद्वारे म्हणजे सद्गुरूच्याच माध्यमाने श्रवण मनन निधिध्यासन करावे. श्रवण करावं पहिलं, नंतर त्यांच्याच मार्गदर्शनानुसार मनन निधिध्यासन करावे. कसे म्हणून विचारशील तर सांगतो. कसं करावं ते सांगतो. तर इथं अरण्यात कोणी आहे ना, तर याच्यावर 4 नंबर द्या. तर बघा, अरण्यात कोणी गाणे वाजविणे जाणणारा मनुष्य सुस्वर वाद्य वाजवून गात असता तेथे हरणे येऊन जसे एकाग्रचित्त करून त्याचे रागदारीचे आलाप ऐकतात. बरोबर सांगता. अरण्यामध्ये, जंगलामध्ये कोणी एक मनुष्य गेला आहे आणि त्याला मग सुंदर गाता येतं, गाणे पुन्हा वाजवता येतं सुंदर. तो हार्मोनियम वाजवून काय करतो, गात आहे. वाजविणे जाणणारा मनुष्य सुस्वर, अगदी स्वरामध्ये वाद्य वाजवून गात असता गायन करत आहे. आणि गायन करत असता तेथे हरणे येऊन, मग काय करतात, हरण जंगलातले, ते गाणं त्यांना ऐकायला आलं. ती बासरी म्हणा, हार्मोनियम ते गाणं म्हणा, असे दूर दूरून त्याच्या जवळ जवळ हळू त्याच्या जवळ येतात आणि खूप असे जमा होतात आणि एकदम एकाग्र होऊन ऐकतात. सारं विसरून जातात देहभान. वाघ जरी आला किंवा दुसरा मनुष्य मग आजूबाजून काय करतो, पाठीमागून जाऊन जाळात राहतो, तरी त्यांना त्याचं भान राहत नाही. कुणाला, त्या हरणींना. इतकं एकाग्र होऊन ते ऐकतात. कोण, हरणी. हरणी पकडण्याची एक पद्धतच आहे. ठीक आहे. गात असता अशा त्या सापडू शकत नाही, तुम्ही किती पळाले तरी. अत्यंत वेग आहे हरणींना, कळलं की नाही. आणि अत्यंत जिद्दी आहेत त्या. आपण जर कधी मोटरसायकल घेऊन चाललो ना रस्त्याने आणि तिकडून एखादी हरण पळत येत असली तर शहाण्या माणसाने मोटरसायकल थांबवायची, तिला जाऊ द्यायचं. जर आपण म्हणलं नाही ती लांब आहे तोपर्यंत आपण जाऊ, तर ती इतकी जिद्दी असते की ती म्हणते मी याच्या पूर्णच जाईल आणि याला वाटतं आपण तोपर्यंत निघून जाऊ आणि योगायोग टक्कर पडतो मग खाली. त्यापेक्षा थांबून घ्यायचं, जाऊ द्यायचं तिला आणि नंतर आपण जायचं. कळलं. हां, असे लय हरणं मेले आहे, माणसं पण मेले आहे मोटरसायकल टक्कर घेऊन. वाजून गात असतात तेथे हरणे येऊन जसे एकाग्र चित्त करून त्याचे रागदारीचे आलाप, रागदारीचे आलाप म्हणजे त्याचे राग रागिण्याचे आलाप, गायन ऐकतात. त्याचप्रमाणे आपले चित्त एकाग्र करून सद्गुरूच्या मुखापासून वेदांत शास्त्रातल्या शब्दांचे, ठीक आहे ना, वेदांत शास्त्राचे शब्द गुरुच्या मुखातून निघतात ते आपण तेवढ्याच एकाग्रतेने ऐकले पाहिजे. वेदांत शास्त्रातल्या शब्दांचे तात्पर्य समजावून घेऊन त्याचे श्रवण करावे आणि श्रवण झाल्यानंतर त्याचेच युक्तीने आणि दृष्टांतांनी आपले सर्व संशय दूर होतील अशा रीतीने मनन करावे. सर्वात पहिलं काय, श्रवण करावं. श्रवण 2 प्रकारचं आहे. एक शब्दांचा श्रोत्राशी संबंधरूप श्रवण. ऐकत असताना सहज काय होतं, शब्द कानावर पडतात, ते एक श्रवण झालं. आणि घरी गेल्यानंतर काय काय सांगितलं गुरुंनी त्याचा विचार करणं आहे की नाही, हे झालं विचाररूप श्रवण. तर दोन्ही प्रकार श्रवण करायला सांगितलं आहे. अगोदर श्रवण कानाने ऐकणे आणि ऐकलेल्या गोष्टीबद्दल विचार करणे, हे झालं विचाररूप श्रवण. आणि मग त्याच्यानंतर त्यानुसार मनन, यौक्तिक चिंतन आणि नंतर निधिध्यासन, ही पद्धत आहे. एकाग्र करून सद्गुरूच्या मुखापासून वेदांत शास्त्रातल्या शब्दांचे तात्पर्य समजावून घेऊन त्यांचे श्रवण करावे लागलं. आणि श्रवण झाल्यानंतर त्यांचेच युक्तीने आणि दृष्टांताने, युक्ती आणि दृष्टांत या दोन्ही गोष्टीचा सहारा घेऊन आपले सर्व संशय दूर होतील अशा रीतीने मनन करावे. कारण संशय, असंभावना, विपरीत भावना निवृत्त होण्याकरिता नंतर काय करावं लागतं, मनन निधिध्यासन. ठीक आहे. पुढे पहा.
गाय जशी बाहेरून चरून आल्यानंतर उदाहरण सांगतात कसं करावं मनन आणि कसं करावं निधिध्यासन, साऱ्या गोष्टी सांगतायत. गाय जशी बाहेरून चरून आल्यानंतर आनंदाने बसून रवंथ करून तृप्ती पावते. कधी बघितलंय तुम्ही गाय बैलांना? अगोदर शेतकरी त्यांना चरायला नेतो आणि चरायला नेल्यानंतर ते काय करतात माहिती का? गप्पा 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 नुसतं पोटात टाकीत राहतात, आहे की नाही? कारण त्यांना माहिती आहे शेतकरी बावळट आहे, 15 मिनिटं होते त्याला चहाची आठवण ते घरी घेऊन जातात, मग आपल्याला पोट भरत नाही आपलं. म्हणून ते काय करतात बिचारे, की जेवढा वेळ घडन तेवढ्या गप्पा 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 ते गवत आपल्या पोटात टाकीत राहतात. आणि मग घरी गेलं की मग मालक काय करतो, त्यांना बांधून टाकतो. मग ते बिचारे निवांत बसतात आणि निवांत बसल्यानंतर मग आपल्या पोटातला एक एक घास बाहेर काढतात, तोंडात चावतात, पुन्हा मध्ये सोडतात, पुन्हा दुसरा घास काढतात. पाहिलंय कधी? नाही? कमालच झाली बा. कधी बघा जाऊन जे गाय बाहेर बांधलेले असतात ना चरून आल्यानंतर त्या कशा करतात म्हणून. तर ही देवाने सिस्टीम दिली त्यांना. काय देवाने नियोजन केलंय हो, काही नाही. जिथलं तिथं परफेक्ट ज्याच्या त्याच्यासाठी. कारण देवाला माहिती आहे जनावर जर असं नाही केलं उपाशी राहते बिचारे, आहे की नाही? म्हणून त्याचं पोट मोठं असतं, वेळ थोडा असतो, शेतकऱ्याकडे जास्त वेळही नसतो, म्हणून ही सिस्टीम केली आहे. मग त्या निवांत बसतात आणि आपल्या पोटातला एक एक घास काढतात, चावतात आणि पुन्हा मध्ये सोडतात, दुसरा काढतात, पुन्हा चावतात, पुन्हा मध्ये सोडतात, असं निवांत करतात. याला रवंत अशी संज्ञा आहे. काय म्हणतात करतात? रवंत करतात. कळलं की नाही? काय ऋत करतात आपापल्या भाषेनुसार. ठीक आहे, चला. तर सर्व संशय दूर होतील अशा रीतीने गाय जशी बाहेरून चरून आल्यानंतर आनंदाने बसून रवंथ करून तृप्ती पावते. मग तर काय होते? ती तृप्त होते. त्याचप्रमाणे सापडलं, ज्या वेदांत वाक्याचे श्रवण केले असेल त्यांची मनात पुन्हा पुन्हा आठवण करून, श्रवण केलाय की नाही अगोदर, मग त्याचं पुन्हा पुन्हा काय करायचं? आठवण. तत्पदाचा काय अर्थ सांगितला होता? वाच्यार्थ. तो वाच्यार्थ बरं का, त्याचा हा लक्षार्थ. बरं, तत्वमसी वाक्यात तत्पद झाले, त्वमपद पण सांगितलं होतं. हो, त्याचा वाच्यार्थ हा जीव बरं का, आणि लक्षार्थ कोण? कूटस्थ. मग आशी पदाने दोन्हीचा अभेद सांगितलाय. मग कसं काय वेळा अभेद होईल? ते तर विरुद्ध धर्मवाले. हो 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 हो, त्या दोघांचा अभेद सांगितला होता, तो लक्षार्थात सांगितला होता, वाच्यार्थात नाही. मग जीवामध्ये कूटस्थ भाग जो आहे ना, ती माझं स्वरूप आहे. आणि ईश्वर म्हणजे तत्पदाचा वाच्यार्थ, त्यात ब्रह्म जो भाग आहे ना, ते चैतन्य. हे कूटस्थ ते ब्रह्म दोन्ही एक आहे असं सांगितलं होतं गुरुने. हा आलं लक्षात, आहे की नाही? अशा रीतीने एक एक गोष्टीचं काय करायचं? घरी जाऊन रवंथ करायचं, चिंतन करायचं. कळलं की नाही? त्याला मनन म्हणतात, निधिध्यासन. ठीक आहे, चला. त्याचप्रमाणे जे वेदांत वाक्याचे श्रवण केले असेल त्यांची मनात पुन्हा पुन्हा आठवण करून एकांतात, काय सांगितलंय? महत्वाचा शब्द आहे, एकांतात त्यांचे अधिकाधिक मनन केल्याने. मनन करायचं, पण कुठं करायचं? एकांतात. असं नाही की 10-5 बसले गप्पा मारत चालले आणि गप्पा मारत बसले आहे तिथं होईल, असं होणार नाही. ही एकांताची गोष्ट आहे, लोकांताची नाही आहे. कळलं? एकांतात त्यांचे अधिकाधिक मनन केल्याने दृढबोध रूप तृप्ती होते. आणि जेव्हा लक्षात यायला हळूहळू जसं जसं लक्षात येत चालल तसं तसं आनंदाची वृद्धी होत चालणार. अहम ब्रह्मास्मी. कळलं? चला, आणखी पहा की दुसरं आणखीन सांगतात तुझं उदाहरण. दुसरं उदाहरण सांगतात. आणखी पहा की बदाम माहिती आहे? पिस्ते, साखर, अन्न इत्यादी पदार्थ चांगले चावून चावून खाल्ले तरच त्यांचा खरा स्वाद जिभेला येतो. कळलं? अन्न खाताना कसं खावं? चावून. म्हणजे आता उदाहरण म्हणून त्यांनी दिले बदाम, पिस्ते, साखर याचा. पण कोणतंही अन्न घ्या, जेवण आपलं रोजचं, ते सुद्धा कसं केलं पाहिजे? अत्यंत शांततेनं. एक घास कमीत कमी 32 वेळ चावला पाहिजे. आणि अतिशय चावून चावून तुम्ही जेवण कराल ना, तर जिथं तुम्ही 4 भाकरी खाताना तिथे 2 भाकरीतच तुमची तृप्ती होणार आणि शरीराला तेवढंच आवश्यक असतं. कळलं की नाही? असं नाही की खूप खाल्लं म्हणजे शरीर सुधारतं, अशातला काही भाग नाहीये. खूप चावून चावून खाल्लं पाहिजे असं शास्त्र सांगतं. आयुर्वेद शास्त्र सांगताय भोजन प्यावं आणि जल खावं, पाणी खावं. पाणी खावं म्हणजे काय बरं? तर घुटघुट पाणी प्यायचं, असं गडगड गडगड नाही प्यायचं. एक एक घुटघुट घेऊन घेतला पिले, पुन्हा घेतला पिले, असं एक एक घुटघुट करून पाणी प्यायचं, आहे नाही? ते पण कधी? जेवताना नाही, जेवण झाल्यावर कमीत कमी 1 तासाने. कळलं की नाही? जेवताना पाणी पिणाऱ्यांचे नक्कीच म्हातारपणात सांधे दुखतात. जेवढे लोकांचे सांधे दुखतात ना, त्यांचं संशोधन करा, त्यांच्यात जाऊन बघा. काहीच म्हणू नका त्यांना.
ते जेव्हा जेवण करत असतात ना त्यांच्याकडे फक्त बार काही नाही. ते जेवताना पाणी पिताना दिसणार तुम्हाला, आहे की नाही. आणि जे लोक जेवताना पाणी पित नाही, जेवण झाल्यावर 1 तासाने पितात, त्यांचे म्हातारपणात सुद्धा सांधे दुखत नाही. चला, अन्न इत्यादी पदार्थ चांगले चावून चावून खाल्ले तरच त्याचा खरा स्वाद जिभेला येतो व ते नीट पचतात. हा, स्वादही येतो आणि ते व्यवस्थित पचतात पण. आणि तसे ते नीट पचले म्हणजेच शरीर पुष्ट होते. बघा कसा कार्यकारण भाव आहे. पुष्टता व्हावी वाटते, परंतु काय करत नाही, चावून चावून खात नाही. आणि चावून चावून न खाल्ल्यामुळे व्यवस्थित पचत नाही आणि त्यामुळे शरीर पुष्ट होत नाही. ज्याला वाटतं शरीर आपलं चांगलं धष्टपुष्ट व्हावं, गुटगुटीत व्हावं, त्याने काय करावं, चावून खावं. आणि खाताना कधीच म्हणायचं नाही ही भाजी अशीच आणि ती भाजी तशीच, तिखटच झालं आणि खरटच झालं, हे मला आवडत नाही आणि ते मला आवडत नाही. आहा, अन्नाला नाव ठेवू नये. अन्न हे परब्रह्म आहे साक्षात. स्वतः माऊली त्या अन्नाचं वर्णन करतात ज्ञानेश्वरीमध्ये. काय म्हटलंय, हे न म्हणावे साधारण अन्न ब्रह्मरूप जान, जे जीवन हेतू कारण विश्वा या. असं माऊलीची ओवी आहे. म्हणून अन्नाला कधीच नाव ठेवायचं नाही. कळलं की नाही. हां, जसं असेल तसं खाल्लं पाहिजे. काही लोक तुम्हाला भेटतील जगामध्ये, कशीही भाजी करा, कधी त्यांच्या तोंडातून येणारच नाही खराब भाजली आणि वाईटच आहे, चांगलंच म्हणणार. कळलं. चला, आणि काही लोक असेही भेटणार, कशीही करा, कितीही सुंदर करा, ते नाव ठेवल्याशिवाय राहणारच नाही. कळलं की नाही. पण असं करू नये. आणि काय आवडीनिवडीचं हो, बघा स्वाद कुठपर्यंत माहिती का तुम्हाला, 2 मिनिटासाठी चावेपर्यंत, इथपर्यंत. इथून खाली सरकलं अन्न, त्यात काही आहे का, खरं आंबट तुरट काहीच नाहीये. एवढ्या गोष्टीचा काय विचार करायचा, एवढ्या मोठ्या गोष्टीचा विचार सोडून द्यायचा, पोटाच्या बेंबीपासून पार गळ्यापर्यंत. हां, आणि एवढच्या जिभेपुरता विचार करायचा, काही विचार नाही करायचा. जसं असेल तसं खायचं. आणि तुम्ही जर प्रसन्नतेने खाल्लं, नाव न ठेवता जसंच तसं खाल्लं ना, तुम्ही शिळ्या भाकरी जरी खाल्ल्या तरी तुम्हाला कमजोरी येणार नाही आणि पुष्टच होणार, कारण ती मनाची प्रसन्नता आहे. कळलं. आणि असं तुम्हाला बदाम जरी दिले रोज खायला आणि कुडून कुडून खाल्लं ना, ते अंगीच लागणार नाही, असणार. हां, आयुर्वेद शास्त्र सांगताय काय, खोटं आहे काय. चला, अन्न इत्यादी पदार्थ चांगले चावून चावून खाल्ले तरच त्याचा खरा स्वाद जिभेला येतो व ते नीट पचतात. आणि तसे ते नीट म्हणजे व्यवस्थित, नीट पचले म्हणजेच शरीर पुष्ट होते, दष्टपुष्ट होतं, आहे की नाही. हां, बघा ना, काही काही शरीर कसं पुष्ट आहे, दष्टपुष्ट आहे, वय 16 वर्ष आणि वजन 65 किलो. आणि काहींचं वय 22-23 वर्ष, वजन 25 किलो. चला, नीट बसले म्हणजे शरीर पुष्ट होते, बरोबर. त्याचप्रमाणे वेदांताचे वारंवार मनन केल्याने, बरोबर, वारंवार मनन केलं काय होईल, अभेद तात्पर्याचे जे ज्ञान, अभेद जीव ब्रह्माचा अभेद, त्याचं तात्पर्य, त्याचा बोध मनावर ठसणार, पक्का होणार. अभेद तात्पर्याचे जे ज्ञान, तद्रूप स्वाद येतो, तत्स्वरूप मनुष्य होऊन जातो आणि मग त्याचा स्वाद येतो म्हणजे आनंद येतो. ठीक आहे ना. स्वरूपभूत आनंदाची अनुभूती यायला लागते, स्वाद येतो. आणि आत्मज्ञान पुष्ट होते. पुष्ट होते म्हणजे दृढ होतं, पक्क होतं आत्मज्ञान. अशा रीतीने मनन केल्यानंतर मग सजातीय प्रत्ययांचा प्रवाह रूप आणि विजातीय प्रत्ययांचा तिरस्कार रूप निधिध्यासन करावा. निधिध्यासन करायचं नंतर निधिध्यासनाचं स्वरूप काय सांगितलंय, एका वाक्यात सांगितलं पहा. सजातीय प्रत्ययांचा प्रवाह रूप एक, आणि त्याच्याच बरोबर विजातीय प्रत्ययांचा तिरस्कार, एकाचा तिरस्कार एकाचा स्वीकार. कशाचा स्वीकार बरं, तर सजातीय प्रत्ययाचा प्रवाहारूप प्रत्यय. प्रत्यय म्हणजे काय, अंतकरणाची वृत्ती. प्रत्यय म्हणजे काय, वृत्ती, ज्ञानरूप वृत्ती. आणि सजातीय प्रत्यय म्हणजे काय बरं, अहम ब्रह्मास्मी, अहम ब्रह्मास्मी, मै ब्रह्म हूं, मी ब्रह्म आहे, असं सजातीय तदाकार पुन्हा 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 वारंवार चिंतन, याला म्हणायचं सजातीय प्रत्ययांचा प्रवाह. आणि विजातीय प्रत्ययांचा तिरस्कार. विजातीय प्रत्यय म्हणजे कसं, तर मी ब्रह्मास्मी चिंतन करायचं, तद अतिरिक्त काय, की बाकीच्या पदार्थाकार जर वृत्ती होत असेल तर तो जो वृत्तीरूप प्रत्यय तो झाला विजातीय प्रत्यय. घटाकार वृत्ती झाली, पटाकार वृत्ती झाली, आहे की नाही. कोणी काहीतरी तिकडून आवाज दिला तिकडंच वृत्ती गेली तर ती काय झाली, विजातीय प्रत्यय. विजातीय प्रत्ययाचा काय करायचा, तिरस्कार, अनादर, सोडून द्यायचे. आणि सजातीय प्रत्ययाकार काय करायचा, प्रवाह.
वृत्तीचा प्रवाह म्हणजे कसं, जसं एखाद्या वस्तूला आपण पाहत आहोत, ही पुस्तक पुढे आहे, सारखं तिलाच पाहत राहणं, याला म्हणायचं पुस्तकाकार वृत्तीचा प्रवाह. व्यवहार उदाहरण दिलं. तसं अहम ब्रह्मास्मी, मी सच्चिदानंद घन अखंड एकच ब्रह्म आहे, असं अगदी शांत चित्ताने सतत आत्म्याकार वृत्तीचा प्रवाह, त्याला म्हणायचं सजातीय प्रत्ययाचा प्रवाह. आणि विजातीय प्रत्ययांचा तिरस्कार. थोडक्यात दुसऱ्या भाषेत सांगायचं का, अनात्माकार, अनात्मा घटपट वगैरे अनात्मा, अनात्माकार वृत्तीचा त्याग आणि आत्माकार वृत्तीचा अभ्यास, ज्याला म्हणायचं काय, निधिध्यासन. बरोबर. चला मग सजातीय प्रत्ययांचा प्रवाह रूप आणि विजातीय प्रत्ययांचा तिरस्कार रूप निधिध्यास करावा. लागलं जी, श्रवण मनन निधिध्यासन. तो केल्याने आत्म्याचा बरोबर अनुभव येऊ शकतो. आणि असं जर केलं तर काय होईल, आपल्या आत्मस्वरूपाचा अनुभव येतो. अहम ब्रह्मास्मी अनुभव येऊ शकतो. सजातीय प्रत्ययांचा प्रवाह म्हणजे बघा, सांगतायत ग्रंथकार, स्वतः स्पष्ट करतात सजातीय प्रवाह म्हणजे काय. तर सजातीय प्रत्ययांचा प्रवाह म्हणजे आपण सत, चित, आनंद, कुटस्थ, अक्रिय, अजर, अमर, पूर्ण, नित्य, शुद्ध, बुद्ध, मुक्त आत्मा आहो, अशा प्रकारच्या ज्ञानाच्या वृत्तीचा प्रवाह होय. त्याला काय म्हणायचं, सजातीय प्रवाह. कळलं की नाही. मी कसा आहे, सत्स्वरूप आहे, चित स्वरूप आहे, आनंद स्वरूप आहे, पुन्हा कसा आहे, कुटस्थ आहे, अक्रिय म्हणजे क्रियारहित आहे, अजर बुडा जरा रहित, म्हातारा मी कधीच होत नाही, अमर आहे, मरण मला कधी येत नाही, पूर्ण आहे, पुन्हा नित्य आहे, शुद्ध, बुद्ध, मुक्त स्वरूप कोण, आत्मा, तोच मी आहे, असं चिंतन करणे. देह मी नाही, आत्मा आहो, अशा प्रकारच्या ज्ञानाच्या वृत्तीचा प्रवाह. असा जो ज्ञानाची वृत्ती, ज्ञानात्मक वृत्ती, तिचा प्रवाह, त्याला म्हणतात सजातीय वृत्तीचा प्रवाह. ठीक आहे. पुढे विजातीय प्रत्ययांचा तिरस्कार म्हणजे काय बरं, तेही सांगतात. तर ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य किंवा शूद्र तोच आपण असं समजणं म्हणजे काय झाली, विजातीय वृत्ती. मी ब्राह्मण आहे, मी क्षत्रिय आहे, मी मनुष्य आहे, मी काळा आहे, मी गोरा आहे, श्रीमंत आहे, गरीब आहे, काही पण असा जो वृत्तीचा प्रवाह असेल ना, त्याला म्हणायचं काय, विजातीय प्रवाह. आणि त्याचा काय करायचा, तिरस्कार, त्याग. म्हणजे ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य किंवा शूद्र तोच आपण. त्याचप्रमाणे आणखीन ब्रह्मचारी, मी ब्रह्मचारी आहे, मी गृहस्थ आहे, मी वानप्रस्थ आहे किंवा मी संन्यासी आहे, तोच आपण आहे नाही. त्याचप्रमाणे आणखीन मी पुरुष आहे, स्त्री, मी बालक आहे, तरुण आहे, सुखी आहे, दुःखी आहे, कर्ता आणि भोक्ता जो तोच आपण, इत्यादी जे वृत्तीचे प्रवाह, हे सर्व कसे आहेत, विजातीय वृत्तीचे प्रवाह आहेत. बरोबर. इत्यादी जे मानणे त्यालाच एका शब्दाने देहाध्यास म्हणतात. एका शब्दात सांगायचं झालं तर काय म्हणायचं याला, देहाध्यास, देह तादात्म्य. इत्यादी जे मानणे त्याचा तिरस्कार करणे. आणि ह्या साऱ्या वृत्तीचा काय करायचा, तिरस्कार. तिरस्कार म्हणजे अनादर, अनादर म्हणजे त्याग. अर्थात मी ब्राह्मण आहे, क्षत्रिय आहे, गृहस्थ आहे, बालक आहे अशी वृत्ती करायची नाही. देहावर यायचं नाही. देहाचा साक्षी द्रष्टा अखंड एक रस चैतन्य ते मी आहे असा वारंवार काय करायचा, अभ्यास करायचा. त्याचा तिरस्कार करणे म्हणजे वरील प्रत्येकच आपण असे जे मानलेले असते अज्ञानाने, म्हणजे ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य मी आहे असं, ते मनातले घालून द्यायचं, म्हणजे काढून टाकायचं. त्याच्या ठिकाणी वरील प्रत्येक आपण नाही असे जे मानणे. वरील प्रत्येक आपण नाही म्हणजे मी ब्राह्मण नाही, मी क्षत्रिय नाही, मी वैश्य, शूद्र, बालक, लहान, मोठा हे काही नाही आहे. हे सर्व कुणाचे धर्म आहे, देहाचे धर्म आहे. आणि देहाचा माझा काहीही संबंध नाही. मी सर्वांचा अधिष्ठानभूत चैतन्य आहे असं चिंतन करायचं आहे, असा अभ्यास करायचा. त्यालाच म्हणायचं निधिध्यासन. त्याच्या ठिकाणी वरील प्रत्येक आपण नाही असे जे मानणे त्याचेच नाव विजातीय प्रत्ययांचा तिरस्कार करणे होय. यालाच काय म्हणायचं मग, विजातीय प्रत्ययांचा तिरस्कार करणे होय. अशा रीतीने माझ्या लाडक्या, कोण म्हणतात, श्री गुरु. कुणाला, शिष्याला. बघा ना किती प्रेमाने सांगतायत. अशा रीतीने माझ्या लाडक्या श्रवण, मनन आणि निधिध्यासन करशील तर आपण स्वतः आत्मा, मी आत्मा आहे, निर्विकार, विकार रहित आहे, शुद्ध ब्रह्मरूप आहो
असा तुला साक्षात्कार होईल, म्हणजे प्रत्यक्ष होईल. कळलं? व त्या संबंधाने तिळभरही तुला संदेह राहणार नाही, काही संदेह राहणार नाही. जसं अज्ञान अवस्थेत मी देह आहे किंवा मी देवदत्त यज्ञदत्त आहे असं म्हणत असताना, किंवा मी ब्राह्मण आहे, मी क्षत्रिय आहे असं म्हणत असताना काही संशय असतो का माणसाला? अजिबात नसतो ना. बिलकुल निसंदिग्धपणाने मनुष्य बोलतो, हा मी देवदत्त आहे, मी ब्राह्मण आहे, मी क्षत्रिय आहे, हे आहे की नाही? त्याप्रमाणे ह्या साऱ्या वृत्तींचा बाध होऊन मी अखंड एक रस ब्रह्म आहे याविषयी सुद्धा तुला बिलकुल संदेह राहणार नाही. आणि करता करता अभ्यासाची परिपक्वता जर झाली तर देहाचं सुद्धा तुला काय स्मरण येणार नाही, आणि तीच तुझी मग जीवनमुक्ती, तोच तुझा जीवनमुक्तीचा विलक्षण आनंद, तीच तुझी जीवनाची सफलता, इति कर्तव्यता. आता कृतकृत्य झालो, इच्छा केली ते पावलो, हे उद्गार तेव्हा निघतील. धन्योहम धन्योहम. कळलं? चला. आत्मा निर्विकार शुद्ध ब्रह्मरूप आहो असा तुला साक्षात्कार होईल व त्या संबंधाने तिळभरही तुला संदेह राहणार नाही. झालं? पुढे चला. पूर्वी दुसऱ्या चौपाईत शिष्याने जन्ममरण निवृत्त व्हावे या हेतूने, या दृष्टीने विचारलं होतं गुरूंना. कोणी? शिष्याने. काय विचारलं होतं? जन्ममरण केम टळसे महारे. महारे म्हणजे माझे, जन्ममरण केम म्हणजे कसे, टळसे म्हणजे टळतील, निवृत्त होतील, असा प्रश्न विचारला होता. कोणी? शिष्याने गुरुला. असा जो प्रश्न विचारला होता त्याचे उत्तर पूर्वी श्रीगुरूंनी दिलं होतं. काय? सद्गुरु कये स्वस्वरूप जाण, असं उत्तर दिलं होतं. सद्गुरू म्हणाले होते की बाबा रे तू स्वतःच्या स्वरूपाला जाणून घे, असं उत्तर दिलं होतं. सद्गुरु कये स्वस्वरूप जाण या चौपाईत संक्षेपाने दिले होते, म्हणजे थोडक्यात उत्तर दिलं होतं. तथापि तरी पण अहम ममेती म्हणजे अहम ममेती या अर्ध्या श्लोकाचे व्याख्यान करून बंधने निवृत्त करण्याचे उपाय सद्गुरू विस्ताराने सांगतात. ठीक आहे? तरी पण उत्तर दिलं होतं, तरी पण आणखीन त्याच प्रश्नाचं उत्तर श्री गुरु विस्तारपूर्वक सांगणार आहेत. कसं? अहम ममेती असा एक अर्धा श्लोक आहे, येऊ राहिला पुढं. तर या अर्ध्या श्लोकाचे व्याख्यान करणार आहे, आणि ते व्याख्यान करून बंधने निवृत्त करण्याचा उपाय सद्गुरू पुन्हा विस्ताराने सांगणार आहेत. ठीक आहे? तर बघा आता गुरु बोलायला लागले. भा शिष्या, आपले जन्म म्हणजे आपले बंधन कसे नाहीसे होईल असे तू मला पूर्वी विचारले होतेस. कोण म्हणताय? श्री गुरु. कुणाला? शिष्याला. आठवण करून देतात त्याला की तुम्हाला असं विचारलं होतं पूर्वी, आठवतं का तुला? शिष्य म्हणतो, हो हो गुरुजी, मी कसं काय विसरेन, मीच प्रश्न केला होता, मला आठवत आहे. परंतु बंधन कशाला म्हणतात व त्याचे स्वरूप कोणते हे जर तुला अगोदर समजले असेल तरच ते नाहीसे करण्याचा उपाय तुला करता येईल. कोण म्हणताय? गुरु. गुरु बोलताय शिष्याला. काय म्हणतात की बाबा रे तू पूर्वी प्रश्न केला होता की माझे बंधन कशी निवृत्त होईल, बरोबर आहे की नाही? पण हे शिष्या, ते बंधन निवृत्तीचा उपाय तुला तेव्हा कळेल अगोदर बंधन म्हणजे काय हे माहीत असेल तर. बंधनच माहीत नसेल तर त्याचा निवृत्तीचा उपाय तरी काय कळणार आहे? म्हणून अगोदर तुला मी काय सांगतो, बंध कशाला म्हणतात बघा. परंतु बंधन कशाला म्हणतात व त्याचे स्वरूप कोणते, बंधन म्हणजे काय आणि त्याचं स्वरूप काय, स्वरूप कोणते हे जर तुला अगोदर समजले असेल, कळले असेल तरच ते नाहीसे करण्याचा उपाय तुला करता येईल. कारण एक नियम आहे, कोणत्याही गोष्टीचा संग्रह करायचा असेल किंवा कोणत्याही गोष्टीचा त्याग करायचा असेल तरी देखील ज्या गोष्टींचा संग्रह करायचा आहे त्याचं स्वरूप अगोदर कळलं पाहिजे, तरच काय करता येईल, संग्रह. किंवा एखाद्या गोष्टीचा त्याग करायचा असेल तर ज्या गोष्टीचा त्याग करायचा आहे त्याचं सुद्धा स्वरूप अगोदर कळलं पाहिजे. त्याग करायचा, हा आम्हाला त्याग करायचा, आम्हाला त्याग करायचा, आम्हाला त्याग करायचा, आम्हाला त्याग करायचा. आपण तुम्हाला कशाचा त्याग करायचा? नाही नाही नाही, आम्हाला त्याग करायचा. कशाचा? पण हेच माहीत नसेल नुसतं त्याग करायचं म्हणून त्याग होईल का? होणार नाही. हा, एक वाक्य येतं बघा, संग्रह त्याग न बिनू पहिचानी. संग्रह त्याग न बिनू पहिचानी असं वाक्य आहे. संग्रह त्याग न बिनू पहिचानी. झालं?
म्हणजे अर्थ काय? संग्रह त्याग, संग्रह किंवा त्याग पहचाने बिनून ओळखल्याशिवाय नाही. चला तरच ते नाही. हा परंतु बंधन कशाला म्हणतात व त्याचे स्वरूप कोणते हे जर तुला अगोदर समजले असेल तरच ते नाहीसे करण्याचा उपाय तुला करता येईल. बरोबर. पण मुळी बंधन म्हणजे काय हेच जर तू ओळखले नसेल, कोण सांगताय? श्री गुरु बोलताय शिष्याला. पण मुळी बंधन म्हणजे काय हेच जर तू ओळखले नसेल, म्हणजे बंधन म्हणतात ते काय आणि ते कशाने उत्पन्न होते हेच जर तुला कळलेले नाही तर ते नाहीसे करण्याचा उपाय तुला कसा करता येईल. म्हणून बंधाचं स्वरूप काय, ते उत्पन्न कशाने होतात, कळलं की नाही हेच कळलं पाहिजे. त्याचं स्वरूप काय आहे आणि त्याची मग कळेल निवृत्त कसं करायचं ते झालं. तर ते नाहीसे करण्याचा उपाय तुला कसा करता येईल. उदाहरण देऊन सांगतात. रोगाचे कारण व रूप हे ओळखल्या वाचून रोगाचा नाश करण्याचे औषध करता येणार नाही. बरोबर आहे की नाही? सिद्धांत आहे. म्हणून पूर्वीचे वैद्य आयुर्वेदाचार्य लोक सर्वात अगोदर काय करायचे? निदान म्हणजे परीक्षा रोगाची, की नेमका काय आजार झाला आहे. आणि असे आयुर्वेदाचार्य होते आपल्या भारतात, आजही असतील काही. तर तुम्हाला सांगायची गरज नाही मला अमुक रोग झालाय म्हणून. ते बघितल्या सांगणार किंवा फार तर नाडी पाहून सांगणार की तुम्हाला काय रोग झालाय आणि उपाय करणार. कारण वात पित्त कफ 3 दोष असतात आपल्या शरीरामध्ये. वात पित्त कफ. मग त्यांच्या लक्षात येतं नाडी पकडल्यावर धरल्यावर की वात वाढलाय का कफ वाढलाय का पित्त वाढलाय. मग वात वाढल्यानंतर अमके रोग होतात, त्याचा अभ्यास असतो त्यांचा. कफ वाढला तर इतके रोग होतात, पित्त वाढले तर इतके रोग होतात. मग आता ते रोग निवृत्त करण्यास ते प्रयत्न करत नाहीत. वात वाढल्यानं हा रोग झालाय ना, मग वात शमला की तो रोग आपोआप निवृत्त होतो. मग आयुर्वेदाचार्य काय करायचे? तो वात शांत होण्याचा उपाय औषध द्यायचे. किंवा कफ वाढलाय तर त्याच्यापासून जे होणारे रोग ते तेव्हाच निवृत्त होतील जेव्हा कफ शांत होईल. मग कफ शांत होण्याचं औषध द्यायचं. असे उपाय करायचे. कोण? पूर्वीचे आयुर्वेदाचार्य वैद्य लोक. पण आजकाल डॉक्टर ॲलोपॅथी अत्यंत थर्ड क्लास पद्धती आहे. पण दुर्दैव असं की तिचंच महत्त्व आलंय आता आजकाल जगामध्ये. कळलं की नाही? लोक तिलाच जास्त मानतात आणि तिचंच जास्त काय करतात? अनुकरण करतात. आणि ते डॉक्टर लोक बी असे असतात की ते विचार नाही करत, निदान नाही करत. आपलं नुसतं इकडून थोडं लावणार, काही कळलं की नाही कळलं त्यांनाही माहीत नाही. 1 तास 2 तास तपासतो डॉक्टर. खालून वरून मागून पुढून हे सर झालं म्हणतो सिटी स्कॅन करा हे. आणि सारं झाल्यावर विचारतो तुम्हाला काय होतं मग. अरे तू जर आमच्याच तोंडातून विचारून घेऊन राहिला तुम्हाला काय होतं, मग तू आतापर्यंत 2 तास केलं काय? अगोदरच विचारायचं ना तुम्हाला काय होतं म्हणून. कशाला इकडून लाईट बसलाय, जिकडून लावा तिकडून हवा फूक, इकडून हे कर तिकडून ते कर. आणि एवढंही करून मनात येईल ते गोळ्या लिहून देतात. ते दुसऱ्याला वाचता येत नाही आणि ते दुसऱ्या मेडिकलवर भेटत पण नाही. त्यांनी ज्या मेडिकलवर सांगितलं तिथंच भेटतात. हे सारे धागेदोरे असतात त्यांचे. कळलं की नाही? आणि काय करणार? पुन्हा 3 दिवसांनी या, नाही बरं लागलं तर. त्यांना माहिती आहे बरं लागणारच नाही कारण गोळ्या त्याच्यावर नाहीच या. पुन्हा मग त्यांच्याकडं, कारण त्याशिवाय पैसे कसं काय निघणार? दुसऱ्याच्या खिशातून पैसे काढायचे असे सरळ निघतील का? पण असं पाप करून पैसे काढतात हे लोक. कळलं? जाऊ द्या, आपलं काही त्याच्याशी घेणं देणं नाही आहे. पण म्हणून शक्यतो डॉक्टरकडे जायचंच नाही. शक्यतो आजारच होऊ द्यायचा नाही. आणि आपली जर आपण दिनचर्या व्यवस्थित ठेवली तर आजार होतच नाही. शक्यतो कदाचित थोडाफार झाला घरीच ठीक करण्याचा प्रयत्न करायचा. लयच विशेष जरूरत पडली तर तेवढ्यापुरतं जायचं, पण फार नाही. कारण त्या इंग्रजी औषधी एक बरं करतात, बरं नाही करत. त्या रोगाला दाबतात. आणि हा माहिती तुम्हाला, एक गोष्ट दाबली ना, जसं चेंडू आहे फुगा आहे, दाबला दुसरीकडून कुठून तरी निघतो तर दुसरं काहीतरी ते रोग निर्माण करणार. कळलं की नाही? म्हणून ते दाबतात आणि दुसरं काहीतरी रोग तयार होतो. त्याचे साईड इफेक्ट असतात. म्हणून जास्त खायच्या नाही इंग्रजी दवा. गोळ्यावर लय भरोसा ठेवायचा नाही. काही लोकांचं जीवनच बनलंय गोळ्या घेतल्याशिवाय त्यांना झोप येत नाही. ते रोज त्यांना 2-4 दवा खावाच लागतात. कळलं की नाही? नाही खायच्या. चला, रोगाचे कारण व रूप हे ओळखल्या वाचून रोगाचा नाश करण्याचे औषध करता येणार नाही. तसेच ही आहे म्हणजे काय? तसंच इथंही आहे की बाबा रे काय चाललं होतं आपलं की तुला बंधन काय, बंधनाचा त्याग करायचा ना. अगोदर बंधनाचं स्वरूप काय, त्याचं कारण कोण, त्याचं फल काय हे कळाल्याशिवाय बंधनाचा त्याग करता येणार नाही. असं तसेच इथे हेही आहे. यासाठी अगोदर बंधनाचे रूप व कारणे ही ओळखली पाहिजेत.
तर मग ती तू ओळखली आहेस की नाही सांग बरं, असं श्रीगुरु म्हणतात कुणाला? शिष्याला. शिष्य म्हणतो बंधना संबंधाने मला काहीही ठाऊक नाही बुवा, आजच ऐकलं मी बंधन 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 काय कशाला म्हणतात? नाही बुवा गुरुजी महाराज, आम्हाला काही कळत नाही त्यातलं बंधन बिंधन. कोण म्हणतो आहे? शिष्य. बंधना संबंधाने मला काहीही ठाऊक नाही, म्हणजे बंधन ते काय व ते कशाने होते आणि त्याचा नाश कसा होतो यातले काहीच मी जाणत. प्रामाणिकपणाने सांगितलं. प्रामाणिकपणा सुद्धा महत्वाचा आहे. जर समजा शिष्य म्हणला असता कसं काय म्हणावं गुरुला की मी जाणत नाही म्हणून, खोटं म्हणजे ते आपण वाटतो ना, नाही नाही गुरुजी जाणतो मी जाणतो मी करतो कसं काय करतो. कळलं की नाही? खोटं बोलायचं नाही, जे खरं आहे ते इदम इत्थम असं असं आहे. खरंच नाही कळत ना, नाही कळत. अहो महाराजजी चला की आमच्या शेतामध्ये जरा जरा पॉईंट दाखवून द्या की बोर घ्यायचा आहे की नाही. आता याला वाटतं जाऊ द्या निदान शेतवंशी दक्षिणा भेटेल, याला कळत नसतं पाण्याचं. हां चला दाखवतो कुठंतरी पॉईंट. याच्या नशिबाने योगा थोडंफार पाणी लागलं तर याच्यावर श्रद्धा वाढते मग लोकांची. बाबाने मला दाखवलं पॉईंट, पाणी लागलं. आणि योगा नाही लागला तर मग शिवाय खायला तयार राहावं लागतं. त्यापेक्षा सरळ साधूने काय करावं, जी गोष्ट कळत नाही ना, नाही कळते कळते. जर कोणी आलं पावसाला हो बोर पाणी द्यायला, श्रीमंत माणूस लई पैसे दक्षिणा जायचं की नाही जायचं हा मनात विचार करतो, पण नाही करू. जे आहे ते बाबा मला त्यातलं काहीही कळत नाही, मला तुम्ही नेऊ नका, मला नेऊन उपयोग होणार. आणि स्पष्ट मी तुम्हाला सांगतो, एवढंही करून तुम्ही नेत असले भले न्या, पण मग मला त्यातलं काही कळत नाही बरं का. जे सांगणं रोखतो असं असलं पाहिजे. विनाकारण सगळं मोह गंमत ठेवायचं. त्यांना असं वाटतं बाबाला कळतं, बाबा जातात मग ते काय होतं ते बरोबर नाही. कसं कळलं की नाही? जे आहे ते त्यात काय मानाचा अपमान आहे, जे आहे ते बोललं पाहिजे की नाही. म्हणून सांगून ठेवतो, कदाचित तुमच्यावर असे प्रसंग येऊ शकतील. कारण आमच्यावर खूप आले, भरपूर लोक यायचे बोर घ्या किंवा बोरच काय दुसरं बी काही आणखीन आहे की नाही. पोरं सोर व्हायचं औषध द्या, मग बाबा बाबाला माहित जरी नसलं तरी बाबा जातच माहित जाणार, राग भरणार एका पुडीमध्ये हो करणार, जाणार होट हलवणार, जसं काही मंत्र टाकले आणि जाण खा पाण्यामध्ये हसणार. असं करू नये. जे आहे मी सरळ सांगायचो, मला त्यातलं काही कळत नाही, नेऊ नका, तुम्ही दुसऱ्याकडनं विचारा. काय चला जाऊ द्या. यासाठी अगोदर बंधनाचे रूप काय, हां तर म्हणजे बंधन ते काय व ते कशाने होते आणि त्याचा नाश कसा होतो यातले काहीच मी जाणत नाही. कोण म्हणतो आहे? शिष्य. यासाठी त्या संबंधी सर्व काही सांगण्याची कृपा करावी. कोण म्हणतो? शिष्य. कृपा करावी. गुरुजी सांगा ना मग, असं नाही, कृपा करावी. नमस्कार करून नम्रतेने बोलतो आहे शिष्य कुणाला? मग शिष्य गुरुही सांगायला लागले बंधन म्हणजे काय, त्याचं स्वरूप काय, कारण काय, फल काय, ते सोडायचं कसं, त्याचा त्याग कसा करायचा. पण तो विचार आपण ओम पूर्णमदः पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. ओम शांती शांती शांती.